श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। हा जो तुम्हाला दिसतोय ना, तो गुरुचरित्र ग्रंथ आहे। अतिशय प्रभावी हा ग्रंथ आहे। या ग्रंथाचं पारायण जर केलं ना, तर कितीही मोठ्या अडचणीतून माणसांना नक्कीच मार्ग मिळतो। अनेकांनी याचं पारायण करून त्यांच्या अडचणीतून त्यांना मार्ग मिळालेला आहे। तर अतिशय प्रभावी हा ग्रंथ आहे। याला पाचवा वेद असं म्हणलं जातं। तर या ग्रंथाचं पारायण कसं करायचं, तर पारायण करण्याच्या आदल्या दिवशी 4 कुत्रे व 1 गाय यांना गव्हाची चपाती खायला द्यायची आणि दुसऱ्या दिवसापासून पारायण करायला सुरुवात करायची। तर पारायण करत असताना जर तुम्हाला मांडणी करायची असेल तर तुम्ही मांडणी करू शकता किंवा मांडणी न करता चौरंगावरती कापड अंथरून त्यावरती थोड्या अक्षदा घेऊन त्यावरती तुम्ही ग्रंथ ठेवला आणि तसं पारायण वाचायला सुरुवात केली तरीही चालू शकतं। पारायण करत असताना या काळामध्ये मांसाहार घरामध्ये करू नका। अगदी बेडवरती वगैरे झोपू नका। तुम्ही जे काही वाचायला बसत असताना जे काही तुम्ही आसन घेतले, पहिल्या दिवशी जो काही पाठ वगैरे तुम्ही ग्रंथ वाचन करत असताना जो काही पाठ घेतलाय तोच पाठ तुम्ही 7ही दिवस तुम्ही तोच बसायला घ्यायचा आहे। आसन वेळोवेळी बदलू नका आणि तो पाठ दुसऱ्या कोणाला बसायला देऊही नका। तुम्ही कोणत्याही दिवसापासून या ग्रंथ वाचायला सुरुवात करू शकता, पारायणाला सुरुवात करू शकता। तर सुरुवात करत असताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ग्रंथाला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि संकल्प करायचा आहे। जी तुमची इच्छा आहे ती मनोभावे तुम्ही स्वामींना, दत्त महाराजांना बोलून दाखवा आणि त्यानंतर ग्रंथाचं पारायण करायला म्हणजे ग्रंथ वाचायला सुरुवात करा। तर पहिल्यांदा काय करायचं आहे की पहिल्या दिवशी तुम्हाला 1 ते 9 अध्याय वाचायचे आहेत, पण लगेच अध्याय वाचायला घ्यायचे नाहीत। तर त्याआधी तुम्हाला स्वामी स्तवन वाचायचं आहे। त्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे आणि त्यानंतर 1 माळ श्री गायत्री जप करायचा आहे। गायत्री मंत्राचा जप करायचा आहे। गायत्री मंत्राचा जप झाल्यानंतर तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष वाचायचे आणि नंतर पहिल्या अध्यायाला सुरुवात करायची आहे। पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचायचे आहेत। जर तुम्हाला सगळे एका ठिकाणी बसून एका जागेवर बसून सगळे एका वेळी वाचणं शक्य होणार असेल तर तुम्ही वाचा किंवा मध्ये आधी तुम्ही उठूही शकता, पण उठल्यानंतर शक्यतो मौन पाळायचं आहे आणि ग्रंथ वाचन करत असताना मनापासून तो ग्रंथ वाचायचा आहे। थोडा उशीर लागला तरी चालेल, पण मनापासून वाचा। फार मोठ्यानं वाचू नका आणि अगदी मनातल्या मनातही वाचू नका। स्वतःला ऐकू येईल अशा पद्धतीनं वाचा। म्हणजे कसं आहे की अगदीच जर तुम्ही मनातल्या मनात वाचला तर अनेक वेळा इकडं तिकडं कशाचा आवाज आला की मग तिकडं लक्ष जातं। त्यामुळं स्वतःला ऐकू येईल अशा आवाजामध्ये वाचा। 12 ते 12:30 या वेळेमध्ये ग्रंथाचं वाचन करू नका, कारण दत्त महाराजांच्या ती भिक्षेची वेळ असते, त्यामुळं त्या वेळेमध्ये वाचन करू नका। आणि संध्याकाळी 5च्या पुढंही वाचू नका, कारण रात्री तुम्हाला पुन्हा 11 माळी श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे। त्यामुळं 5 वाजेपर्यंत म्हणजे अगदी पहाटेपासून 5 वाजेपर्यंत फक्त 12 ते 12:30 ही वेळ सोडून तुम्ही दिवसभरात कधीही ग्रंथाचं वाचन करू शकता। या पारायण काळामध्ये घरामध्ये मांसाहार करू नका। तुम्ही स्वतःला वाचन करत असताना जो काही पाठ घेणार आहात, पाठ किंवा जे काही तुम्ही आसन घेणार आहात ते तुम्ही 7ही दिवस ते तुम्ही स्वतः वापरा, कुणालाही देऊ नका। आणि ग्रंथाचं वाचन करत असताना जर पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचायचे, तर तुमचे 2-3 वाचून झाल्यानंतर जर तुम्हाला उठण्याची गरज पडली तर पुन्हा तुम्हाला गायत्री मंत्र किंवा अथर्व शीर्ष हे सगळं वाचायची गरज नाही। तुम्ही लगेच अध्याय वाचायला सुरुवात करू शकता। पण रोज दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्हाला मात्र पुन्हा गणपती अथर्व शीर्ष, गायत्री मंत्र, स्वामी समर्थ जप आणि स्वामी स्तवन हे मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा वाचावं लागेल। वाचन करत असताना घरामध्ये शांतता ठेवा आणि या काळामध्ये केस कापणे, कटिंग करणे ह्या अशा सगळ्या गोष्टी, मांसाहार, दारू, मद्यपान ह्या सगळ्या गोष्टी बंद ठेवा।
कारण कसं आहे की कुठलीही सेवा, कुठलंही पारायण जर आपण मनापासून केलं तरच त्याचं फळ आपल्याला मिळतं. आपल्या मनापासून जर आपण करणार नसू तर त्या गोष्टीला काहीच अर्थ राहत नाही. 7 दिवसानंतर तुमचं पारायण ज्यावेळी पूर्ण ग्रंथ वाचून होईल त्यावेळी उद्यापन करायचं आहे. उद्यापनाला तुम्हाला 5 नैवेद्य करायचे आहेत. पहिला नैवेद्य दत्त महाराजांसाठी, दुसरा नैवेद्य श्री स्वामी समर्थांसाठी आणि तिसरा नैवेद्य तुम्हाला जो ग्रंथ तुम्ही वाचणार आहात त्या ग्रंथासाठी, चौथा नैवेद्य कुलदेवतेसाठी आणि 5वा नैवेद्य गायीसाठी. असे 5 नैवेद्य उद्यापना दिवशी तुम्हाला करायचे आहेत. यथाशक्ती तुम्हाला जमेल तेवढा दानधर्म करा. कुठलाही गोडाचा पदार्थ तुम्ही करू शकता. अशा पद्धतीनं गुरुचरित्र पारायण करा. श्री स्वामी समर्थ.